नमस्कार. आज आपण एका अशा लढाईबद्दल बोलणार आहोत जी रोज आपल्या डोळ्यांसमोर घडतीये पण आपल्याला सहसा दिसत नाही. ही आहे गंजाविरोधातली एक न संपणारी अदृश्य लढाई. एक विचार करा, एक मोठा पूल, समुद्रातलं अवाढव्य जहाज आणि जमिनीखालून जाणारी मैलोन मैल लांब पाईपलाईन. या तिन्ही गोष्टींमध्ये एक काय कॉमन असेल? नाही, फक्त त्यांचा आकार किंवा महत्त्व नाही. उत्तर हे आहे की या सगळ्या एका मूक युद्धाचा भाग आहेत, एका अदृश्य शत्रूविरुद्ध लढत आहेत, आणि तो शत्रू म्हणजे क्षय, हळूहळू होणारा विनाश. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपला शत्रू म्हणजे गंज नक्की आहे तरी काय, मग तो कसा काम करतो यामागचं विज्ञान, त्याला रोखण्यासाठीचं धातूचं चिलखत, आपलं इंजिनिअरिंगचं शस्त्रालय, आणि शेवटी निसर्गाची स्वतःची काही संरक्षण यंत्रणा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या शत्रूला ओळखण्यापासून. हा गंज म्हणजे नेमका आहे काय, आणि तो रोजच्या रोज आपल्यासाठी इतका मोठा धोका का आहे? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर गंज म्हणजे लोखंड आणि त्याच्यासारख्या इतर धातूंना हळूहळू खाऊन टाकणारी एक प्रक्रिया. ही एक केमिकल रिॲक्शन आहे. यात होता काय की लोखंड हवेतला ऑक्सिजन आणि पाणी किंवा ओलावा यांच्या संपर्कात येतं आणि त्यातून तयार होतं फेरिक ऑक्साईड. याच फेरिक ऑक्साईडला आपण आपल्या सोप्या भाषेत गंज म्हणतो. पण याबद्दल इतकं बोलणं महत्त्वाचं का आहे? कारण गंज आपल्याला वाटेल साधं आहे, पण तो हळूहळू पण अगदी न चुकता मोठमोठ्या गोष्टी आतून पोखरत असतो. विचार करा, पूल, जहाजं, पाईपलाईन्स, अगदी रेल्वेचे रूळसुद्धा, या सगळ्या महत्त्वाच्या रचना तो आतून कमजोर करतो आणि यातून खूप मोठं नुकसान होऊ शकतं. ओके, तर हा शत्रू कसा हल्ला करतो हे समजून घेऊया. म्हणजे या गंजाच्या विनाशामागे सायन्स काय आहे? खरं तर ते खूप साधं आहे पण तितकंच प्रभावी सुद्धा. बघा, हे सगळं 4 सोप्या स्टेप्समध्ये घडतं. स्टेप 1, लोखंड उघडं पडतं. स्टेप 2, ते हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं. स्टेप 3, या सगळ्यासाठी ओलावा म्हणजे पाणी गरजेचं असतं. आणि स्टेप 4, या तिघांचं मिश्रण झालं की काय तयार होतं? आयन ऑक्साईड, म्हणजेच आपला शत्रू गंज. बरं, शत्रू कसा आहे आणि तो कसा काम करतो हे तर कळलं. आता वेळ आहे आपल्या बचावाची, आपल्या प्रतिहल्ल्याची रणनीती बघण्याची. म्हणजे आपण या धातूंना एक संरक्षक चिलखत कसं घालू शकतो. तर संरक्षणाचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे काय? धातू आणि बाहेरचं वातावरण म्हणजे हवा आणि पाणी यांच्यामध्ये एक भिंत उभी करायची, एक अडथळा. आणि हा अडथळा म्हणजे एक खास प्रकारचा गंज प्रतिरोधक लेप. हे एक असं आवरण आहे जे अक्षरशः एका चिलखतासारखं काम करतं. तर मग हे युद्ध जिंकण्यासाठी आपल्या इंजिनियर्सच्या भात्यात कोणकोणती शस्त्र आहेत? चला एक नजर टाकूया आपल्या या शस्त्रागारावर. आपलं पहिलं आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं शस्त्र ते आहे गॅल्वनायझिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर जस्ताचा मुलामा देण्याची खूप प्रभावी पद्धत. ही प्रोसेस पण इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी स्टीलला ॲसिड वापरून लख्ख धुवून काढतात, मग त्यावर झिंक आणि अमोनियम क्लोराईडचा एक लेप देतात, आणि मग खरी गंमत, त्या स्टीलला थेट 450 ते 465 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वितळलेल्या जस्ताच्या रसात बुडवतात आणि बाहेर काढून पाण्यात थंड करतात. बस झालं तयार, स्टीलवर जस्ताचं एक अभेद्य चिलखत. आणि हे गॅल्वनायझिंग इतकं पॉप्युलर का आहे? कारण त्याचं फायदे खूप आहेत. एक तर हे खूपच विश्वासार्ह संरक्षण देतं, कितीही खडतर परिस्थितीत ते टिकून राहतं, आणि महत्त्वाचं म्हणजे याचा खर्चही तुलनेनं कमी असतो. म्हणूनच तर मोठमोठ्या स्ट्रक्चर्ससाठी, बोल्टसाठी, पाईप्ससाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आता दुसरी एक पद्धत आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. ही थोडी जास्त नाजूक आणि अचूक प्रक्रिया आहे. यात काय करतात तर विजेचा म्हणजे डीसी करंटचा वापर करून एका धातूवर दुसऱ्या चकचकीत धातूचा पातळ थर चढवतात, जसं की क्रोमियम किंवा निकेल. त्यामुळे याचे 2 फायदे आहेत. एक तर संरक्षण मिळतं आणि दुसरं म्हणजे ती वस्तू दिसायलाही एकदम आकर्षक आणि चमकदार बनते. आता बघूया पुढची पद्धत, सिमेंटेशन. नावावरून गोंधळू नका, याचा सिमेंटशी संबंध नाही. यात काय होतं की एका संरक्षक धातूची पावडर घेतली जाते आणि ती दुसऱ्या वस्तूच्या पृष्ठभागावर खूप जास्त तापमानात अक्षरशः वितळून एक जीव केली जाते, इतकी की ती त्या वस्तूचाच एक भाग होऊन जाते. सिमेंटेशनमध्ये पण 3 मुख्य प्रकार आहेत आणि ते समोरच्या टेबलमध्ये दिसतील. प्रत्येक प्रक्रियेत वापरली जाणारी पावडर आणि तापमान वेगळं आहे. जसं की शेराडायझिंगमध्ये झिंक पावडर वापरतात, जे सामान्य वापरासाठी आणि पेंटिंगसाठी चांगलं असतं. कॅलरायझिंगमध्ये ॲल्युमिनियम पावडर वापरतात, जे स्टीलच्या भागांसाठी उत्तम आहे. आणि तिसरं आहे क्रोमायझिंग.
ज्यात क्रोमियम पावडर वापरतात आणि हे तेव्हाच वापरतात जेव्हा अत्यंत कठीण परिस्थितीत जबरदस्त संरक्षणाची गरज असते. आतापर्यंत आपण बाहेरून संरक्षण कसं द्यायचं हे पाहिलं. पण काही धातू असे आहेत ज्यांना बाहेरच्या चिलखताची गरजच पडत नाही. ते स्वतःचे रक्षण करतात. चला बघूया निसर्गाची ही स्वतःची ढाल कशी काम करते. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम जसं हवेच्या संपर्कात येतं ना, तसं ते लगेच स्वतःच्या पृष्ठभागावर एक पातळ, न दिसणारा पण खूप मजबूत थर तयार करतं. याला ॲल्युमिना म्हणतात. हे त्याचं नैसर्गिक सुरक्षा कवच आहे. झिंकचं पण तसंच आहे. तेही स्वतःचं संरक्षण करतं. त्याच्यावर एक कार्बोनेटचा थर तयार होतो आणि गंमत म्हणजे हा थर वेळेनुसार अजून जास्त मजबूत होत जातो. म्हणूनच घराबाहेरच्या म्हणजे बाहेरील वातावरणातल्या वस्तूंसाठी झिंक हा एक जबरदस्त पर्याय आहे. आणि मग येतो या सगळ्या लढाईतला खरा चॅम्पियन, स्टेनलेस स्टील. ही एक सुपर अलॉय म्हणजे एक खास मिश्रधातू आहे. ती प्रचंड मजबूत तर आहेच, पण तिच्यामध्ये गंज न लागण्याची शक्ती आतूनच असते, इनबिल्ट. म्हणूनच जिथे स्वच्छता आणि टिकाऊपणा सगळ्यात महत्त्वाचा असतो, जसं की फूड इंडस्ट्री किंवा केमिकल प्लांट्स, तिथे स्टेनलेस स्टीलशिवाय पर्याय नाही. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की संरक्षणासाठी कोणती पद्धत वापरायची याचं सरळसोट उत्तर नाही. हे एक मोठं इंजिनिअरिंगचं गणित आहे. ते ठरतं की वस्तू कशाची बनली आहे, तिचा उपयोग काय आहे आणि ती कोणत्या वातावरणात काम करणार आहे या सगळ्यावर. म्हणजे प्रत्येक लढाईसाठी एक वेगळं शस्त्र निवडावं लागतं. आणि जाता जाता एक प्रश्न, आपण हे जे आपलं जग उभं करतोय त्यात आपण निसर्गाविरुद्धची ही लढाई जिंकण्याच्या जवळ जातोय की फक्त जे अटळ आहे त्याला काही काळासाठी पुढे ढकलतोय? विचार नक्की करा.